तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत प्रादेशिक विभाग, महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. तर बघू आपण प्रादेशिक विभाग. 1 नंबरला येतो कोकण. कोकणामध्ये 7 जिल्हे आणि 50 तालुके आहेत. 7 जिल्हे कोणते कोणते तर बघा, 1 सिंधुदुर्ग, 2 रत्नागिरी, 3 रायगड, 4 मुंबई, 5 मुंबई उपनगर, 6 ठाणे आणि 7 पालघर. या 7 जिल्ह्यांना मिळून आपण आपला तयार होतो कोकण प्रादेशिक विभाग. तर याचं क्षेत्रफळ आहे बघा, 30,728 चौरस किलोमीटर. आपण याच्यात काय बघितलं, कोकण विभाग 7 जिल्हे 50 तालुके. तर 7 जिल्हे कोणते, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर. 1 झाला. आता 2 नंबर आहे पश्चिम महाराष्ट्र. तर ह्याच्यामध्ये जिल्हे येतात 7, तालुके येतात 87 आणि क्षेत्रफळ येतं बघा 89,853 चौरस किमी. तर आता याच्यामध्ये येणारे जिल्हे बघा, 1 नंबर नाशिक, 2 नंबर अहिल्यानगर, 3 नंबर पुणे, 4 नंबर सातारा, 5 नंबर सांगली, 6 नंबर सोलापूर आणि 7 नंबर कोल्हापूर. या 7 जिल्ह्यांचा मिळून तयार होतो पश्चिम महाराष्ट्र. आणि याचे क्षेत्रफळ किती आहे, 89,853 किलोमीटर. 53 येतो, चुकलं आपल्याकडून, 53 चौरस किलोमीटर. आणि याचा क्रमांक लागतो, इथे तुम्ही क्रमांक, याचा लागतो 2 नंबर क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर याच्यामध्ये आहेत 7 जिल्हे, 87 तालुके, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. हा झाला पश्चिम महाराष्ट्र विभाग. आता आपल्याला बघायचे पुढचा विभाग, आता मिटून घेऊया एकदा.
चला आता आपण पुढचं बघू. आपण साफ करून घेतले. त्याच्यानंतर येतो खानदेश 3 नंबर. खानदेश याच्यामध्ये येतात 3 जिल्हे आणि 25 तालुके. 3 जिल्हे 25 तालुके. तर याच्यामध्ये जिल्हे बघा, 1 नंदुरबार, 2 धुळे, 3 जळगाव. आणि क्षेत्रफळ याचा आहे 24,915 चौरस किलोमीटर. या 3 जिल्ह्यांचा मिळून खानदेश तयार होतो. आणि याच्यामध्ये 3 जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव, 25 तालुके आहेत. त्याच्यानंतर बघू आपण विदर्भ. याच्यामध्ये जिल्हे येतात 11, तालुके येतात 120. तर बघू आपण एक क्रम आहे, बघू आता कोणते कोणते जिल्हे येतात. 1 नंबर बुलढाणा, 2 नंबर अमरावती, 3 नंबर अकोला, 4 नंबर वाशिम, 5 नंबर नागपूर, 6 नंबर भंडारा, 7 नंबर गोंदिया, 7 8 वर्धा, 8 9 चंद्रपूर, 10 चंद्रपूर गडचिरोली, 11 बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक कुठला राहिला? कोला बघू आपण, चेक करू 1 मिनिट. तर हा एक राहिलाय. तर 11 यवतमाळ, तर ह्या 11 जिल्ह्यांचा मिळून तयार होतो विदर्भ. त्याच्यामध्ये 11 तालुके आणि 120 तालुके हे जिल्हे, जिल्हे आहेत 11.
आणि हे 120 तालुके आणि याचं क्षेत्रफळ आहे 54,404. ठीक आहे. तर याच्यानंतर आता हे आता साफ करून घेतो मी. 5 मराठवाडा. तर याच्यामध्ये जिल्हे आहेत 8, तालुके आहेत 76. आता 8 जिल्हे बघू आपण कोणकोणते ते. 1 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. 2 नंबर जालना. 3 नंबर परभणी. 4 नंबर हिंगोली. 5 नंबर नांदेड. 6 नंबर बीड. 7 नंबर उस्मानाबाद. 8 नंबर उस्मानाबादहून वेगळा झाला लातूर. तर याचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. बरोबर. तर मराठवाड्यात आपण काय काय बघितलं? 8 जिल्हे, 76 तालुके. तर मराठवाड्यातले 1 नंबरचा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि याचं क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. आणि हा याचा क्रमांक लागतो 3. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग पाहून झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला चढता किंवा उतरता क्रम तुम्हाला विचारू शकतात. चढता उतरता क्रम आपण पाहूया याचा. तर सर्वात मोठा विदर्भ. 2 नंबर पश्चिम महाराष्ट्र. 3 नंबर मराठवाडा. 4 नंबर कोकण. 5 नंबर खानदेश. आणि परीक्षेत विचारलं त्याचं उलटं विचारतील. सगळ्यात छोटा खानदेश. 2 नंबर खालून छोटा कोकण. खालून 3 हा 3लाच राहणार आहे कसा पण मराठवाडा. हे 4 नंबर आणि हा 5 नंबर. तर अशा प्रकारे आपला हा कोकण आणि 1 नंबर कोकण आपण घेतलेला होता. तो जाऊ द्या, पण झाले आपले एकंदरीत.